नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे खादाडी कुमारी म्हणजेच लेझी फूडी मंदिता आणि तिचा नवसाचा नवरा म्हणजेच साबजी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, आताच ही खादाड कुमारी जाऊन आली होती खुबईला तिच्या धाकट्या जावबाई आणि पुतणीला घेऊन। तिकडे यांचा काय धांगाड धिंगाणा चालू होता हे तर आपण सगळ्यांनी बघितलाच होता। जिथे कुठे जातील तिथे आपले गुण दाखवूनच येणार हे लोक। आता त्या खुबईच्या ट्रिपवरून आल्यावर लेझी फूडी मॅडम गेल्या होत्या गोव्याला, का तर त्यांच्या जिवलग मैत्रिणीचा म्हणजेच पुण्याच्या महिनेचा वाढदिवस होता म्हणून। या व्लॉगर्स लोकांचं बरं आहे ना, आज हिला जिवलग मैत्रीण बोलतात तर उद्या भलतीच कोणतरी यांची जिवलग मैत्रीण असते। मागे जसं लॉकडाऊन मध्ये त्या दशमीला या लोकांनी पकडलं होतं तसं या पुण्याच्या महिनेला आता यांनी पकडलं आहे। दशमी तर कुठे गायब झाली आहे ते तिचं तिला माहिती। या लोकांना देखील न सांगता कुठे निघून गेली आहे। तशीच एक दिवस ही पुण्याची महिनाही गायब होणार आहे असं मला वाटते। काय ते बेडवरती एकमेकांच्या अंगावरती पडून मिठ्या मारून लोळत होत्या। एवढ्या मोठ्या घोड्या झाल्या आहेत तरी काय नको ते चाळे करणं काय यांचं बंद नाही होत। आणि काय ती लेझी फूडी त्या महिनेला झोपेतून उठवलं आणि सांगते चल चल बाहेर चल। जसं काय मोठं डेकोरेशनच केलं होतं हिने बाहेर। बघते तर काय नुसते 2 केक ठेवले होते टेबलवरती आणि पाठीमागे हॅपी बर्थडे लिहिलं होतं, बस एवढंच। सारखं आपलं उद्या समजेल महिनेने तिच्या बर्थडेला कसा प्लॅन केला आहे, उद्या समजेल महिनेने स्वतःचाच बर्थडे कसा प्लॅन केलाय। अगं बाई ढ मंदिता, गप बस ग जरा। काय ते इयरिंग्स घातले होते, एका कानात निळा तर दुसऱ्या कानामध्ये गुलाबी। ह्या मंदिताचं सॅलॉन आहे पण आजपर्यंत हिला कधी स्वतःचं थोबाड देखील नीट रंगवता आलेलं नाही। मंगळवार आणि गुरुवारी तर खादाडी बाई नॉनव्हेज नाही खात, मग तिकडे महिनेच्या बर्थडेला सुरमई बरी खात होती। आता या लोकांनी रेडिसन मध्ये स्टे घेतला होता, मग तिथेच जेवायचं ना, तर नाही गेले भलतीकडेच कुठेतरी खादडायला स्वस्तामध्ये। त्या पुण्याच्या महिनेच्या तोंडात काय जाते काय माहिती, नेहमी आपला तिचा आवाज गेलेलाच असतो। ग बाई महिने कमी ओरडायचं ना जरा, नेहमीच कसा तुझा आवाज जातो। चांडाळ चौकडी कोणाच्या घरी गेले होते तिकडे पण मच्छी बघून लाळ टपकत होती यांची। ह्या मंदिताला तर रोज आपलं नॉनव्हेज हवं असते, कधी व्हेज खायला सांगितलं तर घशाखालून हिच्या घास नाही उतरणार। तिकडे वेगवेगळ्या टाईपचे ग्लासेस आणि दारूच्या बॉटल्स होत्या, ते बघून मंदिता विचारते अच्छा म्हणजे वेगवेगळ्या दारूसाठी वेगवेगळे ग्लासेस असतात का? ह्या ग्लासमध्ये काय पितात, त्या ग्लासमध्ये काय पितात, ह्याच्यामध्ये कोणती दारू पितात? बाई किती साधी भोळी बनतेस ग तू मंदिता, तुला काय करायचंय आणि त्या ग्लासमध्ये कोणती कोणती दारू पितात ते हे जाणून घेऊन। गप आपलं जे काम करायला गेली होती ते काम कर आणि तुझ्या बॅग उचलून घरी निघून ये ना। उगाच आपल्या दुसऱ्यांच्या घरी जाऊन इकडे तिकडे नाचत असते। कोणाच्या घरी गेल्यावरती एका जागेवरती गप्प बसवत नाही का ग तुला? सगळीकडे काय त्या साबजींसारखी कॅमेरा मारत सुटते, कोण काय बोलत नाही तर त्यांचा फायदा नसतो घ्यायचा ग बाई। गोव्यावरून आली आणि परत गेली खुबईला। काय रे ते भक्त जे जातात ना यांच्यासोबत किवच येते मला त्यांची, किती लाचार आहेत। एकाचीही बाई प्रायव्हसी जपत नाही, सगळ्यांच्या मध्ये 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 घुसत असते। ते बसमध्ये गाणी गात होते तर ह्या ढब्बू पैशाला काही लिरिक्स येत नव्हते, उगाच आपली ओटांची हालचाल करत होती नुसती। नुसतं बडे अच्छे लगते है एवढंच हिला येत होतं, पुढे मागे काय बोलायचं त्याची काही आयडिया नव्हती, नुसती लिपसिंग करत होती। शायनिंग तर अशी मारते जशी काय मोठी खूपच टॅलेंटेड आहे। प्रत्येक ट्रिप मध्ये ते जेवण दाखवणं कॉन्स्टंट आहे या बाईचं, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र एकच आपलं ते जेवण दाखवणं चालू असते। आणि असं पण नाही की काहीतरी वेगळं असेल खाण्यामध्ये, तेच आपलं भेंडीची भाजी, चिकन सुक्का आणि पनीरची भाजी। ते लोक पण ट्रिप एन्जॉय करायला जातात की हिच्या व्हिडिओला कॉन्टेंट देण्यासाठी काय माहिती। खरं तर त्या लोकांनी सरळ सांगायला हवं हिला की इथे आम्ही आमचे पैसे खर्च करून ट्रिप एन्जॉय करण्यासाठी म्हणून येतोय, तुम्ही कृपा करून तुमचे व्हिडिओ नका बनवू, आम्हाला नका दाखवू तुमच्या व्हिडिओमध्ये, आमची प्रायव्हसी नका भंग करू। पण नाही, त्यांना तर मज्जाच मज्जा येते हिच्या व्हिडिओमध्ये यायला। त्यांना हे नाही समजत की ही बाई कमी पैशामध्ये त्यांना घेऊन जाते कारण त्या लोकांवरतीच ही डबल पैसे छापते आहे। तो शुक्रवारचा बाजार तर काय बाई संपत नाही आहे। दर शुक्रवारी तेच बाजारात जायचं, फुनीला लिंक कावलेशला घेऊन प्रत्येक माशावरती झूम करून करून दाखवायचं आणि मातोश्रींच्या मागे मागे कॅमेरा घेऊन नाचत बसायचं। तसं पण घरी राहून साबजी सेपरेट व्हिडिओ बनवतच असतात कथाला घेऊन,
त्या निवट्यांना बघून तर खूपच वाईट वाटते. बिचाऱ्यांना जिवंत घेऊन मीठ टाकून नाही तर गरम पाणी टाकून मारताना दाखवतात या मातोश्री. 13 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये फक्त मासे आणि मासे एवढंच दाखवलं या लोकांनी आणि एवढं नाचकाम करून मातोश्रींचे पाय दुखायला लागले. सरळ जाऊन त्या भाजीवालीच्या स्टूलवरतीच जाऊन बसल्या मातोश्री. अहो मातोश्री, जर झेपत नाही तुम्हाला तर उन्हातानाचं कशाला जायचं ना उगाच. त्या ठोंब्या साबजींना सांगायचं होतं जाऊन मच्छी घेऊन ये. तसं पण त्या ठोंब्याचा काही उपयोग नाही आहे. घरी राहून कथाच्या मागे मागे हात धुवून लागला असणार. त्या संजूताईंनी नवीन प्रकार शोधून काढलाय. काय तर चिकन मध्ये सुरण. एरवी बटाटा टाकत असतात, आता सगळे बोलतात ना तर यावेळी सुरण टाकलाय. या लोकांचा बस चालला ना तर त्या चिकन मध्ये हे लोक वांगी, भोपळा, गाजर, कोबी, फ्लावर, वाटाणा फुटाणा सगळं काही टाकतील. आणि त्या खाटीकला कोथिंबिरीची काय अलर्जी आहे हो मंडळी. असा शीशी बोलत असतो त्या कोथिंबिरीला बघून जसं की कचराच दिला याला खायला. बिचाऱ्या त्या संजूताई सतत दडपणाखाली जगतात असं वाटते. जरा पण मोकळेपणा नाही दिसत त्यांच्या चेहऱ्याकडे बघून. नेहमीच दबावाखाली असल्यासारखे एक्सप्रेशन असतात त्यांचे. मातोश्री तर काय बाबा, बंजिता सोबत राहून राहून ऍक्टिंग करायला शिकले आहेत. 1 नंबर ऍक्टिंग करतात. मातोश्री काय तर म्हणे बोलतात, संजू मला बोलली की आई तुम्ही कथाला घ्या, मी चिकनची भाजी बनवते. चिकनची भाजी? हे तर काहीतरी नवीनच ऐकलं हो मंडळी मी. चिकनची भाजी. हा, तसं तर बरोबरच आहे. त्यात सुरण, बटाटा, पालापाचोळा काय काय टाकत असतात तर ती भाजीच झाली ना. एकदम बरोबर नाव दिलं तर संजूताई तुम्ही, चिकनची भाजी. मंडळी खबरदारा, हे असले काही प्रकार करू नका घरी प्लीज. काय काय पदार्थांचं रिॲक्शनही होते बॉडीवरती माहिती आहे ना. जसं की चिकन खाल्ल्यावरती काही डेअरी प्रोडक्ट्स खाल्ले तर शरीरावरती कोड उठते. तसंच सुरण तर आधीच खाजरं असतं. ह्या मॅडमने ते सुरण चिकन मध्ये टाकलं आणि वर खाटीक विचारतो काय तर त्यात चिंच टाकणार आहात का? चिकन मध्ये चिंच? काय काय रे, एक से बडकर एक नमुने आहेत. उद्या आळूच्या फतफदामध्ये पण चिकन टाकतील हे लोक. यांच्यासारखे एक्सपेरिमेंट्स करायला जाऊ नका. 1 करता 2 व्हायचं उगाच. त्या मातोश्री पाहिलं काय, सारख्या कथाला सांभाळावं लागते म्हणून किटकिट करत असतात असं जाणवलं मला त्यांच्या बोलण्यावरना. आता हेच जर त्या भावीला सांभाळायचं झालं असतं ना तर खूप खुश असत्या मातोश्री. शेवटी काय बाबा, पैशावाल्याची पोर आहे ना ती, तिचे लाड तर केलेच पाहिजे तरच मंदिता ह्यांचे लाड पुरवणार ना. आणि खाटीक बल्ल्याने तर काही करू नाही शकत. अॅनिव्हर्सरीला तरी काहीतरी वेगळं करायचं तर नाही, मटन पार्टी काय यांची सुटत नाही आहे. काय तर म्हणे काही दिवसांपूर्वी यांनी केली होती मटन पार्टी, पण काही कारणास्तव ते रेकॉर्ड करता आलं नाही. मग काय आयती संधी कशी सोडणार ना हे साबजी. ह्या ठोंब्याला ना फुकटचं बसल्या जागी डॉलर्स कमवायची सवय लागली आहे. ते तांदळाचे पोळे तर 100 वेळा दाखवून मोकळे झाले आहे, तरी पण 101 वेळा दाखवणं चालूच आहे या लोकांचं. वर मातोश्री बोलतात, जर तुम्हाला हे पोळे कसे बनवतात समजलं नसेल तर मला सांगा, मी परत दाखवीन. त्या कथाचं तर खेळणं करून टाकलं या लोकांनी. कसेही तिला उचलतात यार. लहान मुलं आहे ते, किती जोरात उचलतात. आणि त्या माठ बल्ल्यानीला देखील काही समजत नाही वाटते. चिकन मटन तर हात बरबटून खातेही मंदिता, ते तर जाऊच द्या हो मंडळी. पण सीताफळी कशी खात होती यार, शी, बघूनच कसं तरी झालं मला. आणि काय ते हवरटासारखी बोटं चाटत होती. ह्या लोकांनी त्या भावीला ट्युशनला तर घातलं आहे, ठीक आहे, पण घरीही जरा तिचा अभ्यास नको का घ्यायला? लक्ष द्यायला पाहिजे की नको? साबजींना आश्चर्य वाटलं की त्या 3रीतल्या मुलीला न्यूटनचे धडे वगैरे आहेत. याचसाठी हो साबजी, कधीतरी ना झापझूप करून कॅमेरा फिरवणं बंद करायचा असतो आणि लेकीच्या अभ्यासाकडे पण लक्ष द्यायचं असते. मग नाही हो तुम्हाला आश्चर्य वाटणार. एवढं ती भावी सांगत होती की बाबा माझी टेस्ट घ्या, बाबा माझी टेस्ट घ्या, पण नाही, ठोंब्याला झोप येत होती. एरवी उपट सोंड्यासारखा 4-4 वाजेपर्यंत व्हिडिओ एडिट करत असतो, तेव्हा ह्याला नाही झोप येत वाटते. ठोंब्या वाटते पहिल्यांदाच काट्यावाडी ढाबाला गेला होता, कारण ह्याला माहितीच नव्हतं की वेगवेगळ्या टाईपचे तिथे लोणचं देखील काहीही ऑर्डर केली तरी त्याच्यासोबत मिळते ते. असा कसा रे मंद साबजी तू. त्या मामांना पण वाटते कॉन्टेंट साठीच काल बोलवलं होतं यांनी. पण मातोश्री सांगतात काय तर, खूप दिवसांपासून मामा दिसले नाही तर सगळे कॉमेंट करून विचारत होते की मामा कुठे आहेत, मामा कुठे आहेत. खरंच का हो मंडळी, अशी कोणी कॉमेंट केली होती का यांना? पैशासाठी हे लोक फक्त नाती जपतात. मंदिता सोबत राहून ना मातोश्री पण फेकाफेकी करायला छान शिकल्या आहेत. आता कदाचित 12 तारखेपर्यंत लेझी फूडीचे व्हिडिओ नाही यायचे. ती सिंगापूरला एकटीच गेली आहे ना. झापझूप कॅमेरामॅन तर घरीच आहे, व्हिडिओ एडिट कोण करणार मग?
पण त्यानंतर बघा मंडळी, सिंगापूरचे व्लॉग स्टार्ट होतील आणि जेवढे दिवस व्लॉग्स नाही आले आहेत तेवढ्या दिवसाचे पैसे वसूल करतील आणि साबजी जाणार आहे दिल्लीला. असेल नसेल त्या सगळ्या गोष्टींवरती झापझूप करून कॅमेरा फिरवतील. तर आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.